नमस्कार, मी आबा माळकर. आपण पाहतात लक्षवेध. गाववाल्यांनो, तुमका जितेंद्र आव्हाड खय गमले काय? तुम्हाला जितेंद्र आव्हाड कुठे दिसले काय? लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि जितेंद्र आव्हाड यांचं कुठे नामोनिशाण दिसत नाहीये. हे अचानक काय झालं? जितेंद्र आव्हाड असे लापता का झाले आणि कसे झाले? मागच्या काही दिवसांपासून लोकसभेच्या रणधुमाळीमध्ये आपले नेहमीचे राजकीय कलाकार प्रामुख्याने पुढे येत आहेत. मग त्यात संजय राऊत असतील, सुषमा अंधारे असतील, अगदी उद्धव ठाकरे असतील. ही सगळी मंडळी ही राजकीय कलाकार आहेत. ते सातत्याने बोलत असतात आणि आता तर लोकसभा निवडणूक जवळ आलेली आहे आणि त्यामुळे त्यांच्या प्रतिभेला एक वेगळी धुमार फुटलेली आहे. असं असताना जितेंद्र आव्हाड मात्र कुठे दिसत नाहीयेत याचं मला आणि आता कदाचित तुम्हालाही आश्चर्य वाटत असेल की नेमकं जितेंद्र आव्हाड गेले कुठे, असे अचानक गायब कसे झाले. ज्या वेळेस जितेंद्र आव्हाड यांना मीडिया समोर येणं किंवा सातत्याने बोलणं गरजेचं आहे, अशा वेळेस जितेंद्र आव्हाड मात्र आपल्याला कुठे दिसत नाहीयेत. ते नेमके का, कशासाठी, कुठे गेले जितेंद्र आव्हाड, ते असे लापत्ता कसे झाले, असे प्रश्न आता तुम्हा आम्हाला पडलेले आहेत. आणि त्याचं उत्तर निदान माझ्याकडे तरी नाहीये, कदाचित तुमच्याकडे असेल तर तुम्ही द्या. ही जी लोकसभा निवडणूक आहे, ही लोकसभा निवडणूक अतिशय महत्वाची निवडणूक आहे आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासाठी तर ही निवडणूक अतिशय महत्वाची मानली जाते. कारण जितेंद्र आव्हाड यांचा पक्ष म्हणजे अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस ही फुटलेली आहे आणि अजित पवार यांनी पक्षावर दावा ठोकलेला आहे. या निवडणुकीत दोन राष्ट्रवादी काँग्रेस आहेत, एक तर शरद पवारांची आणि दुसरी अर्थातच अजित पवार यांची. अशा वेळेस आपलं राजकीय अस्तित्व दाखवणं हे या दोन्ही पक्षांसाठी गरजेचं आहे आणि त्यातही शरद पवार गटासाठी तर फार महत्वाचं आहे. आणि हे राजकीय अस्तित्व या लोकसभेमधून दिसून येणार आहे. अशी सगळी अटीतटीची लढाई सुरू असताना शरद पवार गटाचे मेन शिलेदार, मुख्य शिलेदार जितेंद्र आव्हाड कुठे आहेत? ते का गायब झालेत? मंडळी, ही निवडणूक शरद पवार यांच्याच दृष्टीने देखील अतिशय महत्वाची. बारामती हा शरद पवार यांचा बालेकिल्ला आणि त्यांच्या बालेकिल्ल्यातच शरद पवारांना अर्थात शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना हरवण्याचा चंग अर्थातच भाजप, त्यानंतर अजित पवार गट आणि शिंदे यांच्या शिवसेनेने बांधलेला आहे. आणि असं असताना जितेंद्र आव्हाड यांच्यासारखे शिलेदार हे गायब कसे असू शकतात, हा प्रश्न आहे. जितेंद्र आव्हाड हे शरद पवार यांचे मानसपुत्र. त्या अर्थाने सुप्रिया सुळे या जितेंद्र आव्हाड यांच्या बहीण आणि आपल्या बहिणीसाठी जितेंद्र आव्हाड जीवाचं रान करणार हे सगळ्यांना माहित होतं. आणि असं असताना जितेंद्र आव्हाड मात्र बारामती असेल किंवा अन्य ठिकाणी असेल प्रचारासाठी का बाहेर पडले नाहीत, हा प्रश्न देखील आहे. मंडळी, या इकडे सुप्रिया सुळे सातत्याने सांगतायत की दमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी. म्हणजेच आपल्या मुलीला विजयी करण्यासाठी शरद पवार हे जीवाचं रान करतात. ते बारामतीमध्ये आहेत, कधी दिल्लीला जातात, कधी राज्यात फिरतात. त्यावेळेस त्यांचा जर उद्देश बघितला तर बाकी काही नाही पण बारामती वाचवणं. आणि त्या अर्थाने ते सगळे प्रयत्न करत होते. ते माधव जानकरांना आपल्यासोबत घेण्याचा प्रयत्न करत होते. ते निलेश लंके वगैरे ही मंडळी त्यांनी आपल्यासोबत घेतलेली आहेत. असं असताना मित्रांनो, शरद पवार यांचं 100% लक्ष हे बारामतीकडे. आपले पिता समनेता हे आता अडचणीत आहेत, त्याही पेक्षा आपली बहीण ही अडचणीत आहे.
हे असताना मित्रांनो, जितेंद्र आव्हाड हे अचानक कसे गायब होऊ शकतात? ते कुठे गेलेले आहेत? त्यांना कोणी बघितलं आहे का? ते लापत्ता का झालेले आहेत? असे प्रश्न आता आपल्याला पडले आहेत. मग तुम्हाला कुठे जितेंद्र आव्हाड जर सापडले तर आम्हाला निश्चित सांगा. कारण मागच्या काही दिवसांपासून मी सातत्याने शोध घेतोय की या रणधुमाळीमध्ये जितेंद्र आव्हाड कुठे गेले. जितेंद्र आव्हाड हे आपण म्हणू शरद पवार गटाचे संजय राऊत आहेत. ज्या पद्धतीने संजय राऊत बोलतात आणि अनेक वेळा त्यांच्याच पक्षाला अडचणीत आणतात, किंवा सुषमा अंधारे बोलतात आणि उबाटाच अडचणीत येते, तसंच काहीस जितेंद्र आव्हाड यांचं. जितेंद्र आव्हाड हे बोलतात आणि मग काही कालावधीनंतर त्यांच्या लक्षात येतं की आपल्या बोलण्याने आपला पक्षच अडचणीत आलेला आहे. मंडळी, ज्या पद्धतीने संजय राऊत, सुषमा अंधारे या ही सगळी मंडळी असंबंध बडबड करतात, पण काही ना काहीतरी करून मीडियाच्या हायलाइट मध्ये राहतात. जितेंद्र आव्हाड देखील वेगळे काही नाहीये. जितेंद्र आव्हाड कधी इतिहासात शिरतात आणि तिथे खळबळ उडवून देतात, तर कधी वर्तमानामध्ये घुसून तिथे आपलं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करतात. मग त्यासाठी अगदी अफजल खान आणि शिवाजी महाराजांची तुलना करतात, तर वर्तमानात शिरताना त्यांना अन्य कोणाच्या तरी रूपाने शिवाजी महाराज दिसतात. हे सगळं जितेंद्र आव्हाड करत असतात आणि ते म्हणजे केवळ आणि केवळ आपले नेते, आपले पित्यासम नेते शरद पवार यांना खुश करण्यासाठी. आज शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड यांची बहीण हे दोघही अडचणीत आहेत. आणि हे सगळे अडचणीत असताना जितेंद्र आव्हाड नेमके लापत्ता का होऊ शकतात? मंडळी, एक अँगल त्याचा असा आहे की जितेंद्र आव्हाड जे काही बडबडतात, बोलतात, आणि त्यामुळे ते तर स्वतः अडचणीत येतात, पण त्याचबरोबर पक्षाला देखील त्यांनी अनेक वेळा अडचणीत आणलेलं आहे. ही लोकसभा निवडणूक अतितटीची आहे. इथे राष्ट्रवादी काँग्रेसचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं भवितव्य ठरणार आहे. अशा वेळेस जितेंद्र आव्हाड यांनी काहीतरी बडबडून आपल्याच पक्षाला अडचणीत आणू नये म्हणून त्यांना शरद पवारांनीच लांब ठेवलं आहे का? की खुद्द त्यांची बहीण सुप्रिया सुळे यांनी त्यांना सांगितलंय की निवडणूक संपेपर्यंत तुम्ही पुढे येऊ नका? मंडळी, मला माहित नाही, तुम्हाला कदाचित माहित असेल तर जरूर कळवा. पण एक गोष्ट खरी आहे की आज जितेंद्र आव्हाड कुठे दिसत नाहीये. ते तुम्हाला दिसले, आढळले तर मला नक्की कळवा. तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.